एका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 500 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. त्याच्या एका कर्णाची लांबी 25 सेमी आहे. तर दुसऱ्या कर्णाची लांबी किती? सूत्र मगाशी लिहून दिले काय? समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 1/2 कर्णाच्या लांबीचा गुणाकार. मग समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ दिलेले 500, 1/2 गुणिले कर्णाच्या लांबीचा गुणाकार. पहिला कर्ण किती दिलेला आहे? 25. दुसरा काढायचा आहे, त्याला आपण D2 म्हणू. डायगोनल 1 डायगोनल 2. पण काय होईल मग? 500 गुणिला 25 होणार आहे का? म्हणजे याचा होईल गुणाकार, हे जाईल भागाकारामध्ये. म्हणजे 500 गुणिला 25, 500 गुणिला 2 भागाकारात काय जाईल? 25. मी म्हणलं ना खालची संख्या वरची संख्या खाली होती. मी दिसायला पाहिजे काळ्याचं जाऊ दे, काय होईल? झालं का? मग नंतर काय येईल बघा. 25 आहे का 25, 25 दुने 50 आणि 20 दुने 40. तर दुसऱ्या कर्णाची लांबी काय असणार आहे? 40 सेंटीमीटर.